5 वर्षानं निवडणुका झाल्यानंतर आपण म्हणतो हा आला की चांगलं काम होणार आहे, तो निवडून गेला की चांगलं काम होणार आहे, आमदारांनी काही नाही केलं, खासदारांनी काही नाही केलं असं आपण म्हणतो. मला काय म्हणायचं आहे की कितीतरी दिवसापासून फक्त ह्या निवडणुक्या गोरगरिबाला आश्वासन देऊन आणि खोटं बोलून केल्या जातात. या गोरगरिबांना झोपत ठेवलं जातं. तुम्ही सांगा मित्र, तुम्ही व्हिडिओ पाहायला ना, तुम्ही तुमच्या खऱ्यानं मायच्यानं तुम्ही सांगा की तुमच्या गावात कोणत्या नळ योजनेचं पाणी मिळतं आहे का? कोणत्या तरी योजनेचं पाणी मिळतं आहे का? फक्त निवडणूक आली की सांगतात की आम्ही घरोघरी नळ देऊ, घरोघरी पाणी देऊ, पण अजूनही कोणत्या गावाला पाणी नाही. माझ्या गावाला 3 टाक्या आहेत, पाण्याच्या 3 टाक्या आहेत आणि जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून खाली आहेत. कोणाला पाणी नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. अजूनही सुद्धा लोक भटकतात, पाणी इकून तिकडून पाणी आणतात. काय कंडिशन ही? हे सरकार पैसे काढतंय कुठून आणि देतंय कोणाला? माणसाचं चोराच्या हातात. गोरी त्याचा काही फायदा नाही, चोराच्या हातात पैसे देत आहे आणि चोर पण काहीही लक्ष देत नाहीत. गावाला पाणी आहे नाही आहे याचं काही लक्ष देत नाही, कारण त्यांच्या घरी ऑलरेडी पाणी असते. म्हणजे ह्या निवडणुका गरिबाला फ्रॉड करून या निवडणुका लढत जातात. गोरगरिबाला मात्र पाणी मिळत नाही. किती अशा समस्या आहे की टायमावर गोरगरिबाला पाणी नाही. आता उन्हाळा लागला आहे, पाण्याची खूप टंचाई आहे. कुठून पाणी आणायचं आहे? आंघोळीला पाणी, कशाला पाणी लागत नाही. लोक या दिवसात घरं बांधायला काढतात कारण उन्हाळा आहे म्हणून, पण पाणी कुठून आणायचं? कोणत्याच नळाला पाणी नाही. माझ्या गावाला तर 3 टाक्या आहेत आणि 3 टाक्या उभ्या आहेत. कशासाठी आहेत? कशासाठी आहेत त्या टाक्या? की या गावलं जे रोडनं जातात त्या रोडच्या लोकांना वाटलं पाहिजे या गावला पाणी मिळते. अरे माझ्याच गावला अशी समस्या नाही, प्रत्येक गावला समस्या आहे. पाण्याचा थेंब नाही. कोणतं शासन याच्यावर लक्ष देईन, कोणता आमदार खासदार याच्यावर लक्ष देईन, कोणी याच्यावर ठाव ठिकाण करेन. आणि तुम्ही आम्ही एक व्हा, नाहीतर माझ्या सोबतीला राहा. आपण काहीतरी कुठाने करू आणि या योजनेचा जे लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा झाला नाही, गाववाल्यांना फायदा झाला नाही, त्याचा फायदा आणण्याचा प्रयत्न करू. तुमच्या गावात टाकी जर उभी असेल, किती दिवसापासून टाकी उभी आहे, तुम्हाला तुमच्या गावात पाणी जर वाटत असेल की मिळालं पाहिजेत, तर तुम्ही व्हिडिओ सबस्क्राईब करायला पाहिजेत, शेअर करायला पाहिजेत. जाऊ दे ना, गावोगावी प्रत्येक गावात अशी समस्या आहे. आपल्या गावात नाही असं नाही, आपल्या गावात आपली आई बहीण आजी कुठून पाणी आणून मथाऱ्या होत चालले आहेत. आणि मग काही सुख मिळणार आहे राजकारणातलं? राजकारणाचं सुख कधी मिळणार आहे? अरे याचं सुख कधीतरी नळाला पाणी आलं तर फायदा होईल, पण नळाला पाणी अजून येईन ना. किती दिवस आपण निवडणुका करायच्या, भांडणं करायचे, काय करायचं, पाण्याचा माहिती पता नाही. कोण कायदा अंमलात आणून नाही राहिला. कायदा सक्षम आहे, पण हे कामं लोक करेनात. स्वतःच्या पोटापुरतं कामं करायलेत, स्वतःचा स्वार्थ पाहालेत, स्वतःचं जे नाही ते करून घ्यालेत. गोरगरीब मात्र उपाशी. अजून गोरगरीब मात्र उपाशी आहे. गोरगरिबाला कोणतं पाणी नाही, काय नाही, काय नाही. माझ्या गावाला 1 टाकी 1982 मध्ये झाली, ती तशीच आहे. त्याच्यानंतर जलस्वरात झाली, तिचं अजून पाणीच माहीत नाही लोकांना. किती त्याच्यावरून थेंब जर पडला पाण्याचा तर तो पण माहीत नाही. त्याच्यानंतर 3री टाकी व्हायला आली, ती बंद पडली. 2 वर्ष झालेत. नळ योजना, जमिनीमध्ये नळ योजना तयार झालेली आहे, प्रत्येकच गावात झालेली आहे. आणि टाकी बांधण्याचं काम चालू आहे. कुठून आणणार आहेत कोणाला ठाऊक? उन्हाळ्यात कोण्या तलावाला पाणी राहत नाही आणि मग पाणी आणणार कुठून आहे? फक्त जे तुम्ही आणा, टाकीत टाका, तेच पाणी नळानं सोडा आणि तेच पाणी घरात तुटीने काढा. अशा योजना असतील तर काढणं. कोणत्याही प्रकारचं याच्यावर लक्ष नाही आणि कोणीच काही करेल. मित्र, तुमच्या गावात अशा समस्या असतील तर कमेंट करा. आणि माझा व्हिडिओ कुठं पोहोचायला लागला आहे, तुम्ही कुठून पाहायला लागले, हा मात्र नक्की सांगा मित्र. धन्यवाद मित्र.